हॅलो स्टुडंट, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपण जे रोटेशनल डायनॅमिक्स पाहतो आणि रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपल्याकडे फर्स्ट जो आपला कन्सेप्ट आहे पार्ट 5 पाहतो आणि जो आपला आजचा कन्सेप्ट आहे महाराष्ट्र बोर्डनुसार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र बोर्डसाठी जी 2020ला न्यू सिलेबस आहे त्यानुसार आपण व्हिडिओज बनवत असतो. आणि आपल्या फर्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत आपण एक्सप्रेशन फॉर द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या कायनेटिक एनर्जीसाठी जे एक्सप्रेशन लागणार आहेत आणि ते एक्सप्रेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि ज्यावेळेस आपलं हे एक्सप्रेशन आपण पाहत असतो तर त्या एक्सप्रेशन नेमकं रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असते हे आपल्याला पाहिजे. ठीक आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण कायनेटिक एनर्जी पाहिली असते. कायनेटिक एनर्जी आपण जनरली जी कायनेटिक एनर्जी म्हणून पाहिली होती आपण कायनेटिक इक्वल टू काय हाफ एम व्ही स्क्वेअर. ही जी कायनेटिक एनर्जी आहे याला ट्रान्सलेशनरी कायनेटिक एनर्जी म्हणतो. आणि ट्रान्सलेटरी कायनेटिक एनर्जी आणि आपण जी पाहणार आहोत ती कुठली आज रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जीबद्दल आपला पाहायची की नेमकं काय असतं त्याचं एक्सप्रेशन काय असतं आणि एखाद्या रोटेटिंग बॉडीमध्ये कशी फाइंड आउट करू शकतो. तर या ठिकाणी आपल्याकडे एक्झाम्पल आहे. आपल्याकडे समजा ही जी एनी शेप बॉडी असा इरेग्युलर शेप आहे आणि एनी शेप बॉडीचा आपण हा ॲक्सिस ऑफ रोटेशन हा जो ॲक्सिस दिसतोय हा कोणता आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि हा काय त्याचा ओमेगा. ओमेगा फ्रिक्वेन्सी. ओमेगा म्हणजे आपल्याला माहिती व्ही इज इक्वल टू काय असतं आपल्याकडे आर ओमेगा. म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू काय असणार व्ही डिवायडेड बाय आर. ठीक आहे, या प्रकारे. तर आपला जो ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर असतं आणि आपण त्याला ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी. ही अँग्युलर व्हेलॉसिटी मात्र या ठिकाणी कशी असते कॉन्स्टंट असते. कशी असते कॉन्स्टंट. आपण ते पाहणारच आहोत मध्ये पुढे. पहा आता नेमकं आता आपलं काय करायचं आपलं हे रोटेशनल कायनेटिकचे एक्सप्रेशन पाहिजे. तर आपण काय केलं कन्सिडर केलं रिजिड ऑब्जेक्ट. आता रिजिड ऑब्जेक्ट का तर रिजिड ऑब्जेक्टचा म्हणण्याचा अर्थ आहे समजा हा जर रिजिड ऑब्जेक्ट असेल हा रिजिड ऑब्जेक्टला केव्हा म्हणू शकतो समजायचं इथे एक पॉईंट ए आहे आणि इथे एक पॉईंट काय आहे बी आहे. जर आपण या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स बदलू शकत नसाल आपण कितीही फोर्स अप्लाय केला इफ यू आर अप्लाय एक्सटर्नल फोर्स और डिफॉर्मिंग फोर्स म्हणू शकतो किंवा असा कुठला तरी एखादा फोर्स जो जर या बॉडीवर ॲक्ट केला या बॉडीवर समजा असा इकडून या डायरेक्शनमधून फोर्स ॲक्ट केला तरी पण या दोन बॉडीच्या ह्या दोन पॉईंटमधलं या बॉडीच्या ह्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काय राहणार फिक्स राहणार. म्हणजेच काय राहणार कॉन्स्टंट राहणार. ते डिस्टन्स बदलणार नाही. तर त्या बॉडीला आपण काय म्हणू शकतो रिजिड बॉडी किंवा रिजिड ऑब्जेक्ट. असं तो रिजिड ऑब्जेक्ट काय करतोय रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. आत्ताच पाहिलं आपण की हा काय व्हायला रोटेट व्हायला म्हणजे असा फिरायला आहे. आपण कधी पॅड फिरवला पहा आपण हातावर असा बोटावर ठेवून पॅड फिरवतो त्यालाच रोटेशन म्हणतो किंवा आपला फॅन फिरतो त्यालाच रोटेशन म्हणत असतो. आणि या ठिकाणी जो काय आहे ही एक इरेग्युलर बॉडी आहे आणि ती इरेग्युलर बॉडी अबाउट दिस ॲक्सिस या ॲक्सिसच्या अबाउट काय व्हायली ती रोटेट व्हायली. आणि रोटेट होते ज्याची की कशी रोटेट व्हायली ती कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. म्हणजे ओमेगाची जी व्हॅल्यू आहे इक्वल टू काय आहे कॉन्स्टंट. म्हणजे आपण त्याला सी म्हणतो. ओके कॉन्स्टंट. ओके झालं. अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे प्लेन ऑफ पेपर म्हणजे सिम्पल आहे की याचा प्लेन हा जो काय आहे याच्या प्लेनला हे काय हे ॲक्सिस ऑफ रोटेशन कसं आहे परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार आपण आता लेट्स कन्सिडर केला आपण काय लेट्स कन्सिडर ऑब्जेक्ट टू बी अ कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल. समजा हा जो काय ऑब्जेक्ट आहे कसल्या प्रकारचा ऑब्जेक्ट हा रिजिड ऑब्जेक्ट आहे. आणि हा जो काही रिजिड ऑब्जेक्ट आहे आपल्यासमोर हा तर या रिजिड ऑब्जेक्ट कशापासून बनलेला समजा आपण कन्सिडर केलं की एन नंबर ऑफ पार्टिकल्स. एन म्हणजे अनेक कितीतरी आपण एक फिक्स सांगितलं बाबा एन नंबर ऑफ पार्टिकल्स. तर हा कशापासून बनलेला आहे एन नंबर ऑफ पार्टिकल्सपासून बनलेला आहे. मग हा एन नंबर ऑफ पार्टिकल्स कसे आहेत तर त्याची प्रॉपर्टी दिली पहा ज्यांची की मासेस एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत तर त्यांचे मास कसे आहेत M1 M2 अप टू एन. म्हणजे आपल्याकडे किती पार्टिकल आहेत ॲक्च्युली एन नंबर ऑफ पार्टिकल आहेत. मग असे एक नंबरचा पार्टिकल दोन नंबरचा तीन नंबरचा चार नंबरचा असे किती नंबरचे पार्टिकल आहेत एन नंबरचे पार्टिकल. मग पहिल्या नंबरच्या पार्टिकलचं मास मग आपण M1 मानलं. दुसऱ्या नंबरच्या पार्टिकलचं M2. तिसऱ्या नंबरच्या पार्टिकलचं M3 असं. तिसऱ्या नंबरच्या पार्टिकलचं M3 आणि चौथ्या नंबरचं पार्टिकल M4 असं अप टू nth पार्टिकल जो आहे त्याचा मास किती मानला आपण Mn कन्सिडर केलं. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी पाहू शकतो हा Mn मास झालं. ठीक आहे, आता त्याचं आता रिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्स हे लक्षात ठेवा हे फार महत्त्वाचं आहे. आपण जेव्हाही कुठल्या पार्टिकलचा डिस्टन्स घेत असतो तर या पार्टिकलचे डिस्टन्स आपण इथून घेऊ शकत नाही ती इथून घेतो. आता हे परपेंडिक्युलर आहे का आहे ऑब्व्हियसली ही 3 डायमेन्शनल डायग्राम आहे. ही इथला जो अँगल आहे हा 90 डिग्री जरी तुम्हाला वाटत नसला तरी कारण ही 3 डायमेन्शनल डायग्राम असल्यामुळे हा अँगल जो काय 90 डिग्री. म्हणजे आपण काय घेतोय आपण जे काही डिस्टन्स घेतोय प्रत्येक पार्टिकलचं कुठून ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे
या ॲक्सिस ऑफ रोटेशन, हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून हा M1 पार्टिकल किती अंतरावर आहे, तर आपल्या डायग्रामनुसार काय वाटतं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल हे अशा प्रकारे लक्षात. तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही ते हे 3 डायमेन्शनल बॉडी असल्यामुळे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. हा M1 पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती मानलं आपण R1, M2 पार्टिकलचं किती मानलं R2 आणि nth पार्टिकलचं डिस्टन्स किती मानलं की RN. या प्रकारचे पाहिजे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस कितल्या R1 R2 अप टू RN फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे याचं M1 मास आहे त्याचं डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार R1, ज्याचा मास किती आहे M2 त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार R2 आणि ज्याचं मास Mn आहे त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स काय घेतला आपण Rn असं आपण कन्सिडर केलं. आता मग ॲज द ऑब्जेक्ट रोटेट्स मग ऑल द पार्टिकल परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन UCM. आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दल डिटेलमध्ये पाहिलेलं आहे अगोदरच्या लेक्चर्समध्ये की याच्यामध्ये काय असते स्पीड कॉन्स्टंट असते. काय कॉन्स्टंट असते स्पीड कॉन्स्टंट त्या पार्टिकलची एकाच पार्टिकलची ठीक आहे विथ द सेम अँगुलर स्पीड ओमेगा बट विथ अ डिफरंट लिनियर स्पीड. आता डिफरंट लिनियर स्पीड म्हणजे काय V. आता इथं पहा हे थोडं तुम्हाला कन्फ्युजन होईल की नेमकं काय आहे. पाहू ॲज अ ऑब्जेक्ट आपला ऑब्जेक्ट काय आहे समजा हा ऑब्जेक्ट काय होतोय रोटेट होतोय. हा जर ऑब्जेक्ट रोटेट होत असेल तर त्या पार्टिकलचे जे की त्या ऑब्जेक्टचे जे पार्टिकल्स असतात ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय असते स्पीड कॉन्स्टंट असते पण कोणाची स्पीड एका सिंगल पार्टिकलची म्हणजे याच्यामधला कुठलाही एक सिंगल पार्टिकल घेतला तर एका सिंगल पार्टिकलची स्पीड कशी आहे कॉन्स्टंट आहे विथ द सेम अँगुलर स्पीड. म्हणजे त्या आणि दुसरं काय सगळ्या पार्टिकलची एका पार्टिकलचा जर विचार केला समजा या ठिकाणी आहे तर हा पार्टिकल काय करणार हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार, हा पार्टिकल काय करणार हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार लक्षात, हा पार्टिकल काय करणार असे एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. म्हणजे या प्रकारे प्रत्येकाचं एक काय होणार सर्क्युलर मोशन परफॉर्म होईल आणि जे काही ते पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतायत त्यांची त्या एका पार्टिकलची समजा हा जो M1 पार्टिकल आहे हा M1 पार्टिकल जो परफॉर्म करतो त्या M1 पार्टिकलची स्पीड कुठल्याही पॉईंटला तुम्ही कॅल्क्युलेट केली ती मात्र कशी राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे. आणि जी की सेम अँगुलर स्पीड म्हटलेली तर या पार्टिकलची M1 मास असलेल्या पार्टिकलची M2 मास असलेल्या पार्टिकलची आणि Mn मास असलेल्या पार्टिकलची ह्या सगळ्यांची अँगुलर स्पीड कशी असणार सेम राहणार आहे बट विथ डिफरंट लिनियर स्पीड. मग लिनियर स्पीड डिफरंट कोणाची या M1 ची आणि M2 ची लिनियर स्पीड वेगळी. म्हणजे M1 ची स्पीड किती मानली V1, M2 ची काय मानणार V2, Mn ची Vn. म्हणजे लक्षात ठेवा मी स्पीड जी कॉन्स्टंट म्हटली ती स्पीड कोणाची कॉन्स्टंट हे एकाच पार्टिकलची कुठं कॉन्स्टंट या पाथवर जर परफॉर्म करत असेल एक सर्क्युलर पाथ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे तर M1 ची एकट्याची स्पीड कुठल्याही ठिकाणी असो म्हणजे कुठल्याही पोझिशनला असो या सर्क्युलर पाथवर त्याची स्पीड कशी राहणार कॉन्स्टंट राहणार. पण ही जी विथ डिफरंट लिनियर स्पीड म्हटली ना डिफरंट कोणासाठी तर पार्टिकल बदलला की स्पीड बदलते अशा प्रकारे. तर मग आपल्या लक्षात येईल की आपलं मग माहिती आहे आपला की V1 जो पहिला पार्टिकल आहे काय M1 हा जो M1 पार्टिकल आहे तर M1 पार्टिकलला आपण काय घेऊ शकतो त्याची व्हेलॉसिटी किती असणार स्पीड V1 मानली, M2 पार्टिकलची V2, Mn पार्टिकलची Vn. तसंच पहिलं पहा एका पार्टिकलची काय पहिल्या पार्टिकलची V1. आता आपल्याला माहिती आहे V इज इक्वल टू काय असं आपल्याकडे V इक्वल टू R ओमेगा. आपल्याला माहिती आहे V1 इज इक्वल टू R1 ओमेगा 1 पण ओमेगा 1 2 लिहिण्याची गरज नाही कारण सगळ्यांसाठी ओमेगा वेगवेगळा असतात ओमेगा 1 ओमेगा 2 ओमेगा 3 असं लिहिलं असतं पण सगळ्यांसाठी ओमेगा कसा आहे सेम आहे म्हणून आपण या ठिकाणी काय करू शकतो V1 इज इक्वल टू R1 ओमेगा लिहितो ओमेगा 1 लिहिण्याची गरज नाही. मग लिहिलं V1 इज इक्वल टू R1 ओमेगा 1. त्याच प्रकारे दुसऱ्या पार्टिकलसाठी हा दुसरा जो पार्टिकल या ठिकाणचा हा दुसरा पार्टिकल या पार्टिकलसाठी काय व्हेलॉसिटी V2 इक्वल टू R2 ओमेगा आणि तिसरा अप टू Vn nth पार्टिकलची व्हेलॉसिटी किती असणार Vn आणि ती किती असणार Rn आणि ओमेगा n. अशा प्रकारे आपण पाहतो. आता यामध्ये काय आता पाहू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल आणि आपल्या सगळ्यांना आता काय काढावं लागणार आहे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असते आपल्याकडे कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असते हाफ V स्क्वेअर. आता आपण काय करतो ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल्स आपण इच पार्टिकलची म्हणजे या पार्टिकलची एक ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी करणार म्हणजे कायनेटिक एनर्जी फर्स्ट या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी करणार कायनेटिक एनर्जी सेकंड आणि या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी करणार काय कायनेटिक एनर्जी थर्ड. म्हणजे कायनेटिक एनर्जी फर्स्ट सेकंड थर्ड. त्याच प्रकारे आपण या ठिकाणी काय करतो कायनेटिक एनर्जी फर्स्ट सेकंड थर्ड काढतो. म्हणजे फर्स्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय असणार हाफ M1 त्या फर्स्ट पार्टिकलचा मास इंटू V1 स्क्वेअर म्हणजे त्या फर्स्ट पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर इक्वल टू हाफ
त्यालाच आपण काय आता V1 लाच आपण काय लिहू शकतो, V1 आपण पाहिलं V म्हणजेच काय असतं, V इक्वल टू काय असतं आर ओमेगा. मग V1 इज इक्वल टू काय असणार R1 ओमेगा, म्हणजे V स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आणि या ठिकाणी पहा V1 ची व्हॅल्यू काय ठेवली, हे R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर या ठिकाणी व्हॅल्यू पुट केलेली आहे आपण. ठीक आहे. आता मग अशाच प्रकारे दुसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय असणार, हाफ m2 v2 स्क्वेअर इक्वल टू हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. त्याच प्रकारे तसं आता nth नंबरच्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय असणार, हाफ mn vn स्क्वेअर इक्वल टू हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तर ओमेगा 1 टू ओमेगा 2 काय नाही लिहिलं आपण, आधीच सांगितलं की ओमेगा कसा असतो, हा कसा असतो कॉन्स्टंट फॉर ऑल पार्टिकलसाठी कॉन्स्टंट असतो. मग आपण काय केलं, आता आपल्या रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढायची. मग ती रोटेशन आता ही झाली ट्रान्सलेशन, ही कुठली कायनेटिक एनर्जी झाली ट्रान्सलेशन. आणि कोणा झाली एका इच पार्टिकलची, प्रत्येक पार्टिकलची, हे पहिल्या पार्टिकलची, दुसरा तिसरा अप टू nth पार्टिकलची. आता आपल्याला काय पाहिजे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी पाहिजे, म्हणजे पूर्ण ऑब्जेक्टची. कोणाची रोटेशनल कायनेटिक असणार, ऑब्जेक्टची. म्हणजे सरळ आपल्याला काय करावं लागेल, इट इज द सम ऑफ इंडिव्हिज्युअल ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. म्हणजे सगळ्या ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी जर आपण बेरीज केली, सगळ्या ट्रान्सलेशन म्हणजे ही कायनेटिक एनर्जी फर्स्ट, कायनेटिक एनर्जी सेकंड, कायनेटिक एनर्जी अप टू nth पार्टिकल, ह्या सगळ्या पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जी जर आपण बेरीज केली तर जी आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळणार आहे ती काय असणार, आपली रोटेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे आपली रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय, हे काय कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल प्लस अप टू कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल. म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, सम ऑफ इंडिव्हिज्युअल कायनेटिक एनर्जीज. लक्षात. मग इंडिव्हिज्युअल कोणाची, पहिल्या पार्टिकलची, दुसऱ्या पार्टिकलची, तिसऱ्या पार्टिकलची. पहा पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती आहे, हाफ m1 r1 स्क्वेअर. हे पहा कायनेटिक एनर्जी फर्स्ट पार्टिकलची हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आलं. दुसऱ्या पार्टिकलची हाफ m2 r2 ओमेगा स्क्वेअर प्लस अप टू हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अशा प्रकारे ही सगळ्यांची बेरीज. आता सगळ्यांमध्ये बेरीज केली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, हाफ 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 कॉमन काढता येतं. परत ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर सेम आहे, म्हणजे त्याला एक कॉन्स्टंट कॉमन काढता येतं. मग आपण काय केलं, या ठिकाणी कॉमन काढलं, हाफ या साईडनं कॉमन काढला आणि या साईडनं ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला. राहिलं काय इथं m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर mn rn स्क्वेअर. आपण हे हाफ ॲज इट इज जशाला तसं घेतलं आणि हा जो ओमेगा स्क्वेअर आहे तो जशाला तसा घेतला. आणि या ठिकाणी एक नवीन क्वांटिटी आपण इंट्रोड्यूस केली ज्याला आपण आय म्हणतो. आणि आय जी क्वांटिटी ती कोणा एवढी आहे, कम्प्लिटली एवढी आहे. म्हणजे आय इक्वल टू आपल्याकडे काय m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर अप टू mn r1 स्क्वेअर. ही आय जी क्वांटिटी ती आपल्यासाठी सध्या नवीन आहे. आपल्याला माहिती आहे ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, पण आय सध्या आपल्याला माहिती नाही. आणि त्या आयलाच आपण आयची व्हॅल्यू म्हणजेच काय आपण m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर हेच दिले. या ठिकाणचं जे आहे ते जसे आला तसं आपण आयची व्हॅल्यू आयच्या ठिकाणी आपण हे पुट केलं, म्हणजे सॉरी याच्या ठिकाणी आपण आय पुट केली m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर अप टू mn rn स्क्वेअर. आणि ह्याला समेशन म्हणतो. काय म्हणतो आपण याला, समेशन. आणि याच असं लेंदी लिहिण्यापेक्षा आपण त्याला एक सिंपल वेनं लिहितो, समेशन ऑफ आय इक्वल टू 1. आयची व्हॅल्यू किती घेतली आपण, ही जी mi ri स्क्वेअर अप टू n, म्हणजे आय इज इक्वल टू 1 टू n घेतली. म्हणजे आयची व्हॅल्यू जी 1 पासून n पर्यंत जाणार. म्हणजे आपण mच्या ठिकाणी आय ठेवलं आणि सॉरी आयच्या ठिकाणी 1 ठेवलं, आयच्या ठिकाणी 2 ठेवलं, आयच्या ठिकाणी 1 ठेवलं की आपल्याला ही क्वांटिटी मिळते. आयच्या ठिकाणी 2 ठेवलं तर आपल्याला ही क्वांटिटी मिळते. आयच्या ठिकाणी 3 ठेवलं तर या ठिकाणी तेच येतं, या ठिकाणी 3 होणार. ठीक आहे. आणि जर आपण आयच्या ठिकाणी n ठेवलं तर ही क्वांटिटी आपल्याला मिळते. म्हणजे अशा प्रकारे असं लेंदी लिहिण्यापेक्षा एक शॉर्टकट लिहिण्याची एक पद्धत याला समेशन म्हणतो. काय म्हणतो आपण याला, समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू n mi ri स्क्वेअर. ओके. आता कंपेअरिंग इक्वेशन विथ ट्रान्सलेशन. आता याच इक्वेशनला जर आपण कंपेअर केलं, समजा हे कुठलं इक्वेशन आपलं, या ठिकाणी या इक्वेशनला आपण जर काय केलं, कंपेअर केलं या इक्वेशनला, काय हाफ आय ओमेगा स्क्वेअर. तर आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ m v स्क्वेअर हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे हाफ सेम आहे. हे ओमेगा स्क्वेअर म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. काय आपल्याकडे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, आपल्याकडे व्हेलॉसिटी हा त्याचा काय आपल्याला स्क्वेअर आहे. आणि हे काय आपल्याकडे या ठिकाणी v म्हणजे कोण आहे आपल्याकडे, लिनियर व्हेलॉसिटी. ओके.
आणि त्याचा काय आहे, त्याचा स्क्वेअर आहे. म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी स्क्वेअर आणि लिनियर व्हेलॉसिटी स्क्वेअर, म्हणजे याचा अर्थ ही अँग्युलर मोशनमध्ये म्हणजे रोटेशनल मोशनमध्ये ही वेलॉसिटी काम करते, तर ट्रान्सलेशन मोशनमध्ये ही वेलॉसिटी तेच काम करते. दोन्ही ॲनालॉगस क्वांटिटी आहेत. मग आता मला सांगा, मग ज्या ठिकाणी हा आय आहे, हा आय कोणासोबत ॲनालॉगस असणार, इथल्या माससोबत. आणि आपण तेच सांगतो, रोटेशनल इनर्शिया और मोमेंट ऑफ इनर्शिया इज ॲनालॉगस टू मास. आणि आपण जो आय क्वांटिटी, ही जी आय आपल्याला माहिती नव्हतं म्हटलं, ही जी आय आहे त्या आय क्वांटिटीलाच आपण काय म्हणतो, रोटेशनल इनर्शिया किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया, दोन्ही नावं आहेत. जनरली आपण मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त प्रमाणात वापरतो, पण काही प्रॉब्लेममध्ये रोटेशनल इनर्शिया आपण वापरलं जातं. त्यालाच आपण एम आय हा शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो किंवा त्याचं सिम्बॉलिक आय न सांगतो. आणि ॲनालॉगस कोणासारखी माससारखी, म्हणजे जे काम या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया करतं किंवा जे काम या ठिकाणी मास करतं तेच काम या ठिकाणी कोण करतं, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मासलाच आपण दुसरं एक नाव असतं, मास म्हणजेच काय असतं, ट्रान्सलेशनरी इनर्शिया, ट्रान्सलेटरी इनर्शिया, इनर्शिया. ओके, हा काय झाला, ट्रान्सलेटरी इनर्शिया झाला. आणि हा कुठला आहे, रोटेशनल इनर्शिया. हा काय आपला आय म्हणजे काय, रोटेशनल इनर्शिया, आणि एम म्हणजे काय, ट्रान्सलेटरी इनर्शिया, त्यालाच मास म्हणतो दुसरं नाव. तसंच या आयचं दुसरं नाव काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि तो अनालॉगस म्हणजे जवळपास सारखा, कोणासारखा आहे की जवळपास सारखा म्हणजे सारखं काम करणारा, कोणासोबत, माससोबत असतो. ठीक आहे, थँक्यू. अशा प्रकारे आपण या ठिकाणी डेरिव्हेशन संपलेले. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.